नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर या जिल्ह्याचं जे पण काही होमगार्ड बांधव आहेत, त्या होमगार्ड बांधवांची जी काही वेटिंग लिस्ट होती ती उघडली होती. तर आता एक नवीन जिल्हा म्हणजे वेटिंग लिस्ट ओपन केलेलं आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे मित्रांनो नांदेड. त्या अगोदर आपण म्हणजे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणारच आहे. त्या अगोदर आपल्या व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जर बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, चला मी तुमचं जास्त वेळ घेत नाहीये, आपण आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी पाहून घ्या. पहा, इथं सध्या एक नंबरला आहे बृहन्मुंबई. बृहन्मुंबईची आणखीन तर काही वेटिंग लिस्ट ओपन झालेली नाहीये. म्हणजे लास्ट टाइम जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये भरपूर असे मित्र म्हणत होते की सर बृहन्मुंबईची लिस्ट कधी लागणार आहे. तर मित्रांनो, बृहन्मुंबईची लिस्ट आल्या मी एक व्हिडिओ बनवेल आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्याची पोहोचेलच मित्रांनो. त्या अगोदर तुम्हाला म्हणजे मगाशी सांगितले बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं आहे, सबस्क्राईब करून. ठीक आहे, चला. आणि लास्ट टाइमचा एक व्हिडिओ होता आपला तो अहिल्यानगरचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला म्हणजे बघून घ्यायचा आहे. तो पण व्हिडिओ खूप म्हणजे महत्त्वाचा होता, इम्पॉर्टंट होता. त्यामध्ये भरपूर असे उमेदवार होते वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचे नाव आले आणि ते आपले नाव सुद्धा चेक करून घ्या त्याच्यामध्ये. आता दुसरी गोष्ट आहे, जे आपण सांगितलं होतं तुम्हाला नांदेड जिल्हा होमगार्ड, त्याबद्दलची जी काही एक लिस्ट आलेली आहे ती लिस्ट आपण इथे पाहणार आहे मित्रांनो. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हे आहे जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय नांदेड. येथील ही लिस्ट आहे. आता या लिस्टमध्ये पाहून घ्यायचं तुम्हाला. बघा काय दिलेलं आहे आदेश. विषय आहे होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया 2024. उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतून दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत रिक्त होमगार्डचा अनुशेष पूर्ण करण्याबाबत. तर मित्रांनो, जे प्रतीक्षा यादी होती त्या प्रतीक्षा यादीचा जो अनुशेष आहे तो पूर्ण करण्यासाठीचा आहे. आता पहा येते, उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्रानुसार आदेश निर्गमित करण्यात येते की नांदेड जिल्हा होमगार्ड भरती प्रक्रिया 2025 मधील प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे उमेदवारांची सोबत जोडलेल्या पथकनिहाय 33 पुरुष व 16 महिला असे एकूण 49 होमगार्डचा अनुशेष पूर्ण करण्याकरिता या पत्राद्वारे उमेदवारांची नाव व छाती क्रमांक नमूद असलेली यादी जाहीर करण्यात येत आहे. मित्रांनो, टोटल किती आहेत? 33 पुरुष उमेदवार आहेत आणि 16 महिला उमेदवार आहेत. असे टोटल 49 होमगार्डचा जो अनुशेष आहे, म्हणजे त्यांचे तुम्हाला त्यांनी काय सांगितलेले आहेत, म्हणजे वेटिंग लिस्ट आहे, प्रत्यक्ष यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. ती यादी आपण पाहणार आहे. आता हे पहा मित्रांनो, तुमच्यासमोर ती यादी मी आता ओपन करत आहे. या यादीमध्ये आपली नावं चेक करून घ्यायची आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे, ही यादी तर जाहीर केली आहे पण कट ऑफ कितीला लागले ते दिलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचाच आहे आणि आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे. कारण की कोणत्या युनिटसाठी म्हणजे कुणाचे नावं आलीत आणि किती नावं आलीत आपण ते पाहणार आहे मित्रांनो. आता यामध्ये पहा वरती काय म्हणले, नांदेड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया 2025 मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा गुणानुक्रमे म्हणजे त्यांची जी काही निवड यादीमध्ये पथकनिहाय रिक्त अनुशेषनुसार समावेश करण्याकरिता खालील प्रमाणे नमूद उमेदवारांची ही यादी आहे. यामध्ये सिरियल नंबर आहे, चेस्ट नंबर आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, पुढे आहे युनिट, रिमार्क दिलेला आहे आणि टोटल संख्या तेथील दिलेली आहे मित्रांनो. तुमच्या नावासमोर पुढे वेटिंग हा म्हणजे रिमार्क मध्ये वेटिंग हा शब्द त्यांनी टाकलेला आहे. आणि टोटल जो रकाना दिसतो त्या टोटल मध्ये म्हणजे त्या युनिटसाठी म्हणजे किती मुलं टोटल त्यांनी घेतलेली आहेत, किती उमेदवार त्यांनी बोलवले आहेत त्यांची संख्या दिलेली आहे मित्रांनो. आणि युनिट कोणत्या युनिटसाठी किती घेतलेले आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पहा. आता पहा, आता याचं जर विचार करायला गेलं तर पुढं एक नंबरचा आहे नांदेड युनिट आहे. नांदेड युनिटसाठी किती टोटल 19 उमेदवार बोलवलेले आहेत. म्हणजे वेटिंग लिस्ट 19 उमेदवारांची नांदेडसाठी घेतलेले आहेत मित्रांनो. पुढे नांदेडचे फिमेल आहेत. महिलांसाठी बघा, नांदेड 10 महिलांसाठी बोलवले आहेत. पुढे किनवटसाठी आहे 3 उमेदवार आहेत. 3 म्हणजे पुरुष उमेदवारांसाठी किनवटसाठी बोलवले आहेत. आणि पुढे किनवटसाठी फिमेल जे आहेत 2 आहेत. त्याच्यामध्ये नावं आपली चेक करून घ्यायची आहेत. मी नावं काही कुणाची घेणार नाही, तुमच्यासमोर लिस्ट आहेच. आता पुढे पहा, किनवट झालं. कंधारसाठी आहे. कंधारसाठी मेलसाठी बघा किती आहेत. कंधार मेलवाल्यांची लिस्ट आहे मित्रांनो, पहा इथे. एक मिनिट. हां, ठीक आहे. कंधारसाठी आहेत आपल्याकडे 3 उमेदवार आणि कंधारसाठी जे काही फिमेल आहे, फिमेल फक्त एकच आहे कंधारसाठी. पुढे आहे हडगाव युनिटसाठी मेल आहेत मित्रांनो. पहा मेल किती आहे हडगावसाठी, 5 आहेत. आणि पुढे हडगावसाठी महिला आहेत 2. पुढचा युनिट आहे देगलूर म्हणून आहे. देगलूरसाठी मेल आहेत किती पहा इथं, देगलूरसाठी एकच आहे. आणि
म्हणजे इथं देगलूरसाठी महिला नाही आहे, तर फक्त एकच पुरुष उमेदवार आहे. पुढे मुखेडसाठी बघा, मुखेडसाठी मेल आहे फक्त एक आणि मुखेडसाठी म्हणजे मुखेड युनिटसाठी फिमेल आहे एकच मित्रांनो. आणि पुढं आहे तो भोकर म्हणून असेल कदाचित. त्यासाठी एकच उमेदवार आहे, म्हणजे तो वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो. ज्या पण काही उमेदवारांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि ज्यांची पण काही निवड झालेली आहे, तर सर्वांचे सर्वप्रथम आपला जो यूट्यूब चॅनल आहे BJ अकॅडमी मार्फत त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचे पण नावं आलेले आहेत आपले आपले जिल्हा म्हणजे जिल्हा होमगार्ड कार्यालय आहे, तेथे तुम्हाला लवकरात लवकर भेट द्यायची आहे. कारण की त्यांचे तुम्हाला कॉल वगैरे येण्यासाठी थोडाफार वेळच होत असतो मित्रांनो. त्या अगोदर तुम्हाला त्यांच्याशी तिथं जाऊन संपर्क साधायचा आहे आणि पुढे तुम्हाला जे काही ट्रेनिंग वगैरे असणार आहे किंवा म्हणजे ज्या पण काही गोष्टी असतात डॉक्युमेंट्स कागदपत्र वगैरे त्यासाठीच्या सर्व काही बाबी वगैरे असतात ते तुम्हाला कंप्लीट करून घेत असतात. आणि ट्रेनिंगला जायच्या अगोदर तुम्हाला म्हणजे त्या काही सर्वसाधारण सूचना वगैरे असतात, त्या सूचनांचं पालन वगैरे करायचं असते, तुमची लिस्ट काढली जाते. त्या सर्व गोष्टी तुम्हाला म्हणजे ते सांगितले जातात. त्यामुळे तुम्हाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी तुमची निवड झालेली आहे त्यांचा एक पहिला WhatsApp ग्रुप असतो. त्या WhatsApp ग्रुपला तुमचा नंबर पहिला सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे. हे नवीन पोरांना माहिती नसते मित्रांनो, कारण की त्या WhatsApp ग्रुपला तुम्ही जर ॲड झालात तर तुम्हाला सर्व काही सूचना वगैरे जे पण काही आदेश वगैरे असतात ते तुम्हाला वेळेवर आणि लवकरात लवकर पोहोचत असतील. नाहीतर काय होते, एखादी महत्त्वाची सूचना असते किंवा आदेश असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ होतो आणि ते निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला समजतं की सर मला म्हणजे ती सूचना माहिती नव्हती. अरे मग त्या अगोदर तुम्हाला ते लवकरात लवकर जो पण जिल्हा उद्योग केंद्र आहे तिथे जाऊन तुम्हाला संपर्क साधायचा असते. आणि दुसरी गोष्ट, जो लास्ट आपण व्हिडिओ बनवला होता अहिल्यानगरचा, त्या अहिल्यानगरच्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे मित्र म्हणत होते की सर म्हणजे जे आता पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असतं ते आपल्याला काढायचं असतं का? मित्रांनो, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट याच्यामध्ये लागते. ते तुम्हालाच काढून ठेवावं लागतं, कारण की पुन्हा तुम्हाला ते विचारलं जातात आणि तो असणं गरजेचंच असतं. आणि दुसरी गोष्ट कसं असते, आपण ज्यावेळी फॉर्म भरतो आपल्या जवळचं पोलीस स्टेशन आपण म्हणजे नोंदणी करून घेतो. त्याचे आपल्याला विचारले जातात ना, म्हणजे तुमच्यावर कुठलं काही गुन्हा आहे का काय नाही वगैरे. ऑलरेडी त्यांच्याकडून एक लिस्ट येते, त्याच्यामध्ये येणार म्हणून नाव असतात. जर आपल्यावर कुठला गुन्हा असेल तर आपली नावं पुढे पाठवली जात नाहीत, आपल्याला तिथंच थांबवलं जातं मित्रांनो. त्यामुळं पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही काढून ठेवणे गरजेचं असतं. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि ते आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. माहिती तुम्हाला खरोखरच महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही अडचणी किंवा म्हणजे काही शंका वगैरे असतील तर बिनधास्तपणे आपल्या जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.